गझल बावनीच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सदानंद डबीर सरांच्या निवडक सुंदर गझलांचा आनंद आपण या मालिकेत घेतो आहोत. ऐकूया आजची गझल. कधीतरी रे मशिदीतुनी घंटारवही व्हावा आणि पहाटे मंदिरातून अजानचा स्वर यावा. कधीतरी रे. कधीतरी रे ही एक अतिशय वेगळी सामाजिक आशय मांडणारी गझल आहे. म्हटलं तर कवीचं हे एक दिवा स्वप्न आहे, जे कधीही प्रत्यक्षात येणार नाही. जगातला प्रत्येक धर्म हा शांतीची, प्रेमाची शिकवण देतो, पण तरीही विरोधाभास बघा की जगातली सगळ्यात जास्त युद्ध ही धर्माधर्मातील वैरामुळेच झालेली आहे. सामाजिक आशयाची गझल लिहिताना धोका असा की कवीचा सहजच उपदेशाचा सूर लागू शकतो. म्हणजे असं करा, तसं वागा असं सांगायला तो लागतो. डबीर सर मात्र हा सूर टाळतात. ते ईश्वराकडेच मागणं मागतात. साधच रे असं एकेरी संबोधन ते अतिशय प्रेमाने वापरतात. कधीतरी रे मशिदीतुनी घंटारवही व्हावा. ही सुरुवातच इतकी हटके आहे की श्रोता खडबडून सावध होतो. जिथे मशिदीवरून वाजत गाजत मिरवणूक गेली तरी दंगे होतात, तिथे कवी स्वप्न काय पाहतोय तर मशिदीतच घंटा वाजवावी. कधी ईसाई प्रार्थनेतुनी वेदमंत्रही गावे. शांता दुर्गे समोरही आमेन घोष घुमवावा. गुरुद्वारातून ग्रंथासोबत प्रतिमाही मांडावी. शिवालयातून प्रतिमे जागी ग्रंथ एक पूजावा. जात पात अन आपसातले वैर मिटावे आता. धर्म आणखी धम्म असा तो भेद आता विसरावा. अर्थात हे स्वप्न प्रत्यक्षात येणं नाही, हे केवळ विशफुल थिंकिंग आहे याचं भान कवीलाही आहे. आणि म्हणूनच तो देवालाच सांगतोय की आमचं जगणं तूच जगून दाखव. आम्हाला गायला लावतोस ते आमचं गाणं तूच म्हण. अरे तुझे कायम मौन बाळगून बसलायस ना, ते सोड. तुझ्या मौनाला माणुसकीचा सूर लाभू दे. कधीतरी रे देवा अमुचे गाणे तूच म्हणावे. कधीतरी रे देवा अमुचे गाणे तूच म्हणावे. तव मौनाला माणुसकीचा सूर जरा लाभावा. मधला वाचताना छे असं होणं शक्यच नाही असं जे वाचकाला वाटत असतं ना, त्याला शेवटचा शेर वाचताना खरंच असं झालं तर किती बरं होईल असं वाटून जातं. हेच कवीचं खूप मोठं यश आहे. गझल बावन